झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरोदे कॉलनीत दगडू महादू शिंपी या 54 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार दगडू शिंपी हे सरोदे कॉलनीतील भोले बाबा दर्गाच्या मागील भागात राहत होते. 2 दिवसापूर्वी त्यांनी गावी जातो असे सांगून घराबाहेर पाऊल टाकले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. तसेच त्यांचा काहीही संपर्क देखील झाला नव्हता. आज 1 डिसेंबर रोजी त्यांच्या घराजवळील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सहकाऱ्यांसह तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले आणि मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या आकस्मिक मृत्यूने सरोदे कॉलनीत हळहळ व्यक्त होत असून आझाद नगर पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.